तर गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहेत तुम्ही? मजेत आहे ना? चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपली. कारण आजचा दिवस थोडा खास होता. आज जायचं होतं मला सप्तशृंगी माता गडावर, वणीला जायचं होतं मंडळी. तर दिवसाची सुरुवात आपली तर तुम्हाला माहीतच आहे, स्टेशनहून होती. स्टेशनवर जायचं, एवढ्या 200-300 गाड्यांमध्ये आपल्या जागेवरच गाडी लावायची. सगळ्यांना माहीत असतं, ज्याची त्याची जागा फिक्स असती, त्या जागेवर गाडी लावायची. मग ट्रेनची वाट बघायची, थोडंफार गाडी क्लीन करायची. क्लीन केल्यानंतर मी बसलो. माझा फ्रेंड भेटला. फ्रेंड तर विपुल, तुम्हाला माहिती आहे कसा असतो तो. त्याच्याजवळ बसलो थोडं, आणि तो लाजत होता. मी येणार नाही म्हणे कॅमेरामध्ये, तू माझ्याकडे मोबाईल आणायचा नाही आणि शूटिंग काढायची नाही. पण मी काय, त्याची थोडी मजा घेतली. आणि तेवढ्यात आमची ट्रेन आली. ट्रेनची वाट बघितली होतीच आहे, तेव्हा ट्रेन पण टायमिंगवर आली. मला कस्टमर मिळाले. कस्टमर बिचारे चांगले होते. एका शब्दात आमचं भाडं फिक्स झालं आणि आम्ही निघालो शिर्डीला. शिर्डीला जाताना कस्टमरचे फोन येतच होते मला, नेक्स्ट कस्टमरचे, वणीला जायचं आहे म्हणून. टाईमच झालेला होता. पण जात जाता मला ती चहा प्यायची एक घाण सवय लागलेली ना. सुरुवातीला मी 1 कप चहा पिणार आणि मगच जाणार गाडी थांबवून. चहा पिलो. सीएनजीला गर्दी कमीच होती. चला तर म्हणलं सीएनजी टाकून घेऊ. विनोद भाऊ आमचे लाजत होते, कॅमेऱ्यात घेत नव्हते, पण त्यांना थोडंसं घेतलंच मी कॅमेऱ्यामध्ये. आणि मग काय, सीएनजी टाकला आणि निघालो शिर्डीला. शिर्डीत रस्ता शिर्डीला जवळपास कस्टमरला पिकअप करण्याला टाईम होता. त्यामुळे 1 कप चहा मागून घेतला आणि कस्टमर पिकअप करायला आलो. कस्टमर पण नाश्ता बिष्टा करून रेडी झाले. वणीला जायचं होतं, लॉंग रूट होतं. त्यामुळे त्यांनी सगळीच आधीच रेडी करून घेतलं. मी त्यांना सांगितलंच होतं का तुम्ही आधी सगळं करून घ्या म्हणून. मग त्यांचा नाश्ता झाला, त्यांना गाडीत बसवलं आणि माझा वणीचा प्रवास सुरुवात झाली. आणि सुरुवातीलाच जाताना कस्टमर बोलले की आम्हाला शुगर केन ज्यूस प्यायचं. मग आमचं किरण भाऊंचा शुगर केन ज्यूस तर सगळ्यांना माहीतच आहे, फेमस आहे. मग तिथं सचिन भेटला, माझा फ्रेंड, एकदम बेस्ट फ्रेंड. त्याच्यासोबत ऊसाच्या रसाचा आनंद घेतला आणि आमच्या प्रवासाची तर सुरुवात झाली प्रवासाची माझी. मग पुढे गेल्यानंतर कस्टमरला थोडंसं फ्रेश व्हायचं होतं, वॉशरूमला जायचं होतं. त्यासाठी मी गाडी थांबवली. कस्टमर थांबलं, वॉशरूम वगैरे जाऊन आलं, चहा वगैरे घेतला त्यांनी आणि पुन्हा आमची सुरुवात झाली. पुढे गेल्यानंतर लगेच रेल्वे क्रॉसिंगचा सामना झाला. रेल्वे गेल्यानंतर एक 10-15 मिनटं थांबावंच लागतं. मग त्यानंतर पुढचा प्रवास आमचा चालू झाला. सीएनजी टाकायचंच होतं मला. कुठेही सीएनजी मिळालं का मग खूप बरं वाटतं, जीवात जीव येतो आणि ताकद वाढते. मग कुठेही नाही त्यामुळे सीएनजी टाकणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जिथं गर्दी नसली का तिथं तर अजूनच चांगलं वाटतं. मग मजल करत आमचा शेवटी वणीचा गड आला. गडाला सुरुवात केली चढण्यासाठी. खूप हॅपी वातावरण होतं, फ्रेश वातावरण होतं. कोणत्याही क्लायमेटमध्ये वणीच्या गडावरती गेल्यानंतर थंडच वाटतं, थंड हवा लागते आणि खूप चांगलं वाटतं. सिमेंटचा रस्ता तर केलाय आत्ताच, एक 6 महिन्यापूर्वी इथं काम झालंय. नाही तर पहिले खूप खराब रस्ता होता. आता खूप चांगला रस्ता वणीच्या गडावर जाण्यासाठी झाला आहे. आणि शेवटी गड दिसला, मन प्रसन्न झालं. तर मंडळी, मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पार्ट 2 नक्कीच येणार, तेव्हा आपण भेटू.